मॉर्निंग ऑल ऑफ यू. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी 13 डिसेंबर 2025ला झाली त्या पेपरचे ॲनालिसिस आपण करत आहोत. तर पहा, प्रज्ञाशोध मंथन, 4थी 5वी स्कॉलरशिप तसेच 8वी स्कॉलरशिप या परीक्षार्थींना सुद्धा या प्रश्नपत्रिका ॲनालिसिसचा चांगला उपयोग होणारच आहे. त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा जसे की महा TET आपली किंवा अभियोग्यता म्हणजे टेट, सी-टेट, पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर ज्या सरसेवा भरती परीक्षा आहेत त्या विद्यार्थी बंधू भगिनींना सुद्धा सरावासाठी या क्वेश्चन पेपरचा उपयोग होणार आहे. चला तर पाहूया काय होता पहिला प्रश्न. आपण येथील गणित विभाग प्रथम पाहत आहोत. पहा, पहिला प्रश्न होता 0.2 आणि 0.03 यांचा गुणाकार किती येणार आहे. तर या ठिकाणी पहा, संख्यांचा गुणाकार करायचा आणि जे दशांश चिन्ह आहे ते 3 घरं डावीकडे सरकवायचं. कारण गुणाकारामध्ये काय होतं, या दशांश चिन्हांची काय होते, स्थळांची बेरीज होते. त्यामुळे पहा, बेत्रिक 6 होणार आणि दशांश चिन्ह किती आहेत बघा, 1 2 3, 3 घरं सोडून आहे. म्हणून आपण 1 2 3 म्हणजे 3 घर सोडून पॉईंट येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात, 20 आणि 30चा सर्वात मोठा अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर कोणता. तर काय बघायचं, दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या मोठ्या फॅक्टरने या दोन्ही संख्येला निशेष भाग जातो बघायचा. तर पहा, या ठिकाणी 5ने पण जातो, पण त्यांनी मोठा म्हटलेत म्हणून आपण 10ने बघा, 10 दुने 20, 10 त्रिक 30 म्हणजे ह्याचा मोठा समान अवयव असणार आहे 10. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पहा, 999 आणि 9999 यांचा गुणाकार किती येणार आहे. गुणाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक C. आणि नेक्स्ट क्वेश्चन पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, दशांश अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांची काय करा म्हटलेत, बेरीज करा असे म्हटलेले आहेत. बेरीज वजाबाकी दोन्ही आहे. तर या ठिकाणी पहा, प्रथम काय करून घ्यायची, या संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि त्यातून ही संख्या वजा करायची. ही बेरीज वजाबाकी करताना लक्षात हे ठेवायचं आहे की पॉईंटच्याच खाली पॉईंट आला पाहिजे. तर आपण पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून घेतला आणि त्याप्रमाणे संख्या लिहून घेतल्या आणि राहिलेल्या ठिकाणी आपण तिथं 0 घालून ते बॅलन्स करायचं आहे. तर बेरीज येणार आहे 775.102 आणि त्यातून वजा करायचे आहेत किती, 0.6082 आणि याची वजाबाकी येणार आहे 674.4938. पर्याय क्रमांक पाहायचं बी. पर्याय क्रमांक बी. दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचं की त्या दशांश स्थळाच्याच खाली काय आलं पाहिजे, दशांश स्थळ आलं पाहिजे, तेव्हाच आपली बेरीज वजाबाकी योग्य येते. सॉरी, थोडा आवाज खराब झाला आहे थंडीमुळे. 64च्या सर्व अवयवांची बेरीज. तर 64च्या सर्व अवयवांची बेरीज येते 127. म्हणजे 64ला कोणकोणत्या संख्याने भाग जातो त्या सर्व अवयवांची काय करायची असते, बेरीज. तर हे अवयव पाडायचे कसे थोडक्यात पाहूयात. पहा, या ठिकाणी 64ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 4ने जातो, 8ने जातो, 32ने जातो, 16ने जातो आणि 64ने जातो. तर ह्या सर्वांची बेरीज येते 127. तर आपल्याला जर हे माहीत नसेल तर अवयव कसे पाडून घेऊ शकतो आपण. तर ही समसंख्या असल्यामुळे बेनं भागत जायचं. बेत्रिक 6, बेदून 4, राहिले 32, मग 2, बेकी बे, बेसंग 12, परत बेनं जातो, बेअट्टी 16, बेचोक 8, बेदुनी 4, बेकी बे. म्हणजे हे सर्व त्याचे काय झाले, अवयव फॅक्टर्स झाले. यांची बेरीज किती येते, 127. बघा, 4 अधिक 2 6, 6 ने 6 12, 12 ने 8 20, 20 आणि 4 24, 24 आणि 2 26, 26 आणि 27, 27 लिहिले 2, सॉरी हातचे आले 2, 7 लिहिले हातचे आले 2, परत 6 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 बघा 6 आणि 3 सॉरी 6 आणि 3 9, 9 ने 1 10, 10 आणि 2 12. म्हणजे बेरीज येणार आहे 127. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पहा, 1 आणि 11 यांच्यामध्ये मूळ संख्या किती आहेत. तर 1 आणि 11 यांच्यामध्ये 2 3 5 7 ह्या 4 मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पहा, म्हटलेत की 999/1000 चे दशांश रूप म्हणजे काय. तर पहा, दशांश रूप म्हणजे छेदात जर 1 वर किती शून्य आहेत पाहायचं, 1 2 3. तर 3 घरं
पॉईंट कुठे सरकणार आहे, डावीकडे. आपल्या डाव्या बाजूला काय करायचा, पॉईंट सरकवून घ्यायचा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट पाहूयात. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 11:15 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी आहे. तर या ठिकाणी काय करायचं, 24 तासी घड्याळ करून घ्यायचं आणि आपण वजाबाकी करायची. तर इकडं 3:30 म्हणजे किती ते काढून घ्यायचं आणि त्याच्यातून हे 10:45 वजा केली की आपल्याला उत्तर मिळते आणि ते तासात मिळते, तेव्हा आपण त्याचे मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. पहा या ठिकाणी मी सोडवले आहे. 3:30 म्हणजेच किती, 24 घड्याळामध्ये 15:30. 15:30 ट्रेन सुटलेली कितीला, 11:15 म्हणजे 10:45ला. त्यांची वजाबाकी आली 4.75 तास. आता हे तासामध्ये आहे ते मिनिटामध्ये. आता ही जे तासामध्ये आहे ते मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला कितीनं, 3/4 गुणायचं. म्हणजेच कशाला, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 मिनिटाला जर आपण पाऊण तास म्हणजे 3/4 गुणलं की आपल्याला उत्तर मिळते 45 मिनिटे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 4 तास 45 मिनिटे. पर्याय क्रमांक बी. आणखीन एका प्रकारे आपण कसे काढू शकतो, तर पहा आपण लिहून घेऊया. कितीला ट्रेन सुटली होती, पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी ट्रेन कितीला सुटलेली, 10:45ला. म्हणजे 11 वाजायला किती मिनिटे कमी आहेत, 15 मिनिटे. ती 15 मिनिटे आपण लिहून घेऊ. त्यानंतर 11 ते 12 1 तास, 12 ते 1 2, 1 ते 2 3 आणि 2 ते 3 4. इथे 4 तास भेटले. परत ही 30 मिनिटे, कारण 3:30ला ना, त्यामुळे ही 30 मिनिटे आणि ही 15 मिनिटे 45. म्हणजे हे 4 तास 45 मिनिटे असं सुद्धा आपण काढू शकतो. नेक्स्ट पहा. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयाचा नफा घेऊन विकलं. घड्याळाची विक्रीची किंमत किती आहे, तर 200 रुपयाचं घड्याळ त्यांनी कितीला विकलेलं आहे, 40 रुपये नफा घेऊन विकलेलं आहे. म्हणजेच विक्री किंमत काय येणार, 200 अधिक 40 म्हणजे 240 हे याचं योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंड्यापैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील. तर पहा, प्रथम पाहायचं की एका डब्यात किती अंडी होती, 500 अंडी होती. त्यापैकी किती फुटली, 3/25. म्हणून या 500ला 3/25 गुणून घ्यायचं. 500ला काय करायचं, 3/25 गुणून घ्यायचं. 25 दोन्ही 50, ठेवला 0, 20 त्रिक 60. म्हणजे फुटलेली अंडी किती निघाली, 60 अंडी निघाली. त्यानंतर त्यांनी काय म्हटले की एकूण अंड्यापैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची होती. अंडी एकूण किती होती, 500. 500 पैकी 1/5 ठेवायची होती. म्हणून ह्याला 1/5 आपण गुणून घेऊयात. इथं भाग जातो, 5 एके 5, 5 एके 5 आणि पहा 0 0. म्हणजे किती अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची होती, 100 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची होती. आता पुढे काय म्हटलेत पहा. उरलेल्यापैकी किती अंडी वापरता येतील. 60 तरी फुटकी निघाली, तर आणि पाहुण्यांसाठी 100 ठेवली. म्हणजे पहा 160 आपण 500 वजा केली की आपल्याला उत्तर मिळते 340. किंवा आपण असेही करू शकतो, ह्या 500 एक किती काढायचे आहेत पाहुण्यांसाठी, 100. म्हणजे राहिली 400 आणि फुटली किती, 60. ती पण वजा केली तर राहिली किती, 340 अंडी आपल्याला वापरता येतील. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट पहा. एक पंचकोनाची परिमिती 80 सेमी असून त्याचा चार बाजूंची बेरीज किती आहे, 63 सेमी आहे. तर त्याच्या 5व्या बाजूची लांबी किती असेल. तर या ठिकाणी तुम्हाला परिमिती म्हणजे काय माहीत पाहिजे, तर सर्व बाजूंची बेरीज. पंचकोनाची परिमिती म्हणजे पंचकोनाला 5 बाजू असतात. त्यांनी काय म्हटलेत, 4 बाजूंच्या लांबींची बेरीज दिली 63 आणि एकूण परिमिती दिलीत म्हणून 80 63 वजा करायची आणि येतात 17 सेमी. तर त्या 5व्या बाजूची लांबी किती असणार, 17 सेंटीमीटर असणार आहे. पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट पाहूयात. पुढील पदावलीत लुप्त संख्या कोणती. तर या ठिकाणी पहा, इथं वजा वजा असल्या कारणानं यांची होते बेरीज. काय होते यांची बेरीज. मग
86 वजा 86 वजा 86, उत्तर किती येणार आहे? वजा 172, वजा 172, वजा 172 येणार आहे. मग त्या 58,394 मध्ये 172 वजा करायचे, तर येतात ते 58,222. 58,222 एकक स्थानचा अंक किती आहे? 7. आता आपल्याला उत्तर शोधायला सोपं जाईल. पहा, एकक स्थानचा अंक 2 येण्यासाठी ह्याला कितीनं गुणावं लागेल पर्यायातील? तर पहा, पहिलाच पर्याय पहा, जर 7नं गुणलं, इथं 7नं गुणलं काय, तर 7 दुनी तर कितीला गुणायचं आहे? 86ला गुणायचं आहे. ह्या 86ला कितीनं गुणलं तर काय पाहायचं, हे 86 आणि इथं आपण जर हे 777 ठेवले तर 6 आणि 7चा गुणाकार येतो 6 7 42, म्हणजेच एकक स्थानी काय येतात? 2. एकक स्थानी काय येतात? 2. म्हणजे इथं पहा, 86 गुणले, जर ह्या 6 आणि 7ला गुणलं 6 7 42, एकक स्थानी काय आले? 2. म्हणजेच आपला पर्याय एकच योग्य आहे. आपण गुणाकार पण पाहू शकता करून, किंवा वजाबाकी केल्यानंतर एकक स्थानी जो अंक येतो तो अंक कोणत्या दोन संख्यांच्या गुणाकाराने येतो ते पाहायचं. तर इथं 6 7 42 2 येणार आहे. इथं जर आपण 8नं गुणलं, 6 8 48 8 येणार आहे. 6 जरा 780ने गुणलं, 6 गुणले 0 0 येणार आहे. 781ने गुणलं तर 6 1 6 म्हणजे 6 येत आणि आपल्या उत्तरामध्ये तर एकक स्थानी 2 आलेला आहे. त्यामुळे पर्याय 1 आपला योग्य आहे. किंवा तुम्ही गुणाकार सुद्धा करून पाहू शकता. आपण वेळ वाचवायचा असेल तर आपण असं सुद्धा ट्रिकनं जाऊ शकतो. नेक्स्ट पहा, एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज किती असते? आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज असते 360 अंश, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर एक संपूर्ण कोन म्हणजे कंप्लीट अँगल यांचा समान असतो, याच्या समान असतो, तर तो 4 काटकोन असतो, कारण 9 चौक 36 360 अंश झाला पाहिजे. नंतर नेक्स्ट बघा, 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची काय केलेली आहे आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत बार ग्राफद्वारे दाखवण्यात आलेली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबे अजिबात मुले नाही, किती कुटुंबात अजिबात मुले नाही. तर या ठिकाणी पहा, गॅप मोजायचे आणि त्याला गुणवले 5 करायचे, कारण इथं 0 ते 5 असे 5-5चं गॅप दिलेलं आहे. तर पहा, 1 2 3 4 5 5 कुटुंबात मुले नाहीत, म्हणजेच किती एकूण गॅप आलेले आहेत 5 आणि ह्या दोन्हीतलं अंतर आहे 5. त्यामुळे 5 गुणले 5 बरोबर 25. एकूण 25 कुटुंबामध्ये काय नाही आहेत? मुले नाही आहेत. आता आपण पाहणार आहोत मराठी विभाग. या ठिकाणी पहा, परिच्छेद दिलेला आहे आणि परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले? कारण ती एक दुर्लभ कलाकृती होती. तुमचं काय हे वाचल्यानंतर लक्षात येईल की कशा प्रकारे हे उत्तर योग्य आहे. पेंडंट यापैकी कशाचा घटक आहे? तर हारामध्ये पेंडंट असतो, त्यामुळे पर्याय 1. विधान 1 व 2 वाचा आणि योग्य पर्याय निवड. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पात्र धातूपासून तयार केलेल्या आहेत. तिने हस्तिदंताचा हार घातला आहे. तर ही दोन्ही असत्य आहे, कारण तिच्या बांगड्या पहा या ठिकाणी हस्तिदंत किंवा पात्र धातूच्या आणि बोटापर्यंत शिंपले, कोपरापासून बोटापर्यंत शिंपले आणि हस्तिदंत किंवा पात्र धातूच्या अनेक बांगड्या आहेत. त्यामुळे काय आहे, इथं हस्तिदंत किंवा पात्र धातू म्हटलेलं आहे, शिंपले किंवा पात्र धातू असं म्हटलेलं नाही. त्यामुळे पहिलं पण चुकीचं येतं. नंतर म्हटलेत की तिने हस्तिदंताचा हार घातला आहे, तर तिने हस्तिदंताचा हार घातला आणि हस्तिदंतीच्या बांगड्यामध्ये आहे, त्यामुळे दोन्हीही इथं असत्य येणार आहे. पर्याय क्रमांक डी. निडर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर नसलेला आहे भित्रा. निडर म्हणजे शूर, धाडसी, पराक्रमी. नसलेला कुठला? भित्रा. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय? तर कलाकृती म्हणजे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट पाहूयात, परिच्छेद 3 आहे पहा, प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते? तर त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट आहे, भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता? तर बांबूची कोवळी पाने हा काय पांडाचा मुख्य आहार आहे. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण
कारण मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. भीमकाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर भीमकाय म्हणजे काय? मोठा, विस्तृत, लांबलचक असं होतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे लहान. प्राणी संग्रहालयात टिमटिम. तर प्राणी संग्रहालयात बघा पशु पक्ष्यांना कुंपणात आणि पिंजऱ्यात ठेवले जाते. पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट उतारा पाहूयात. या ठिकाणी पहा, सोनम कुणासोबत दुकानात गेली होती? वडिलांसोबत. सोनम ने दुकानात चकचकीत काय पाहिली? लाल सायकल पाहिली. सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली, वाढदिवसाची भेट म्हणून. सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला? आईबाबांना बिलगून. चकित होणे म्हणजे काय? स्तिमित होणे. हा वेगळी आकृती निवडायची आहे. तर या ठिकाणी पूर्ण सगळं समान आहे, फक्त इथं त्रिकोण आहे, इथं चौकोन, इथं त्रिकोण, इथं चौकोन आहे. इथं त्रिकोणाचा एक भाग रंगवलेला आहे, बाकी ठिकाणी चौकोनाचा, म्हणून पर्याय क्रमांक ए येणार आहे. नेक्स्ट येणार आहे पहा, या ठिकाणी काटकोन होतो, काटकोन होतो, काटकोन होतो, इथं विशाल कोन होतो, म्हणून पर्याय क्रमांक डी येणार आहे. त्यानंतर आरशातील प्रतिमा दिलेली आहेत. ही यशची प्रतिमा चुकलेली आहे. त्यानंतर पहा, आकृतीचे समान 2 भाग करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी येणार आहे. नेक्स्ट पाहूयात. या ठिकाणी हुबेहूब आकृती, तंतोतंत जुळणारी आकृती निवडायची आहे आणि ती पर्याय क्रमांक बी येते. त्यानंतर 6th वन पहा, इथं सी नंबरला तंतोतंत जुळणारी आकृती आहे. 7th पहा, इथं पण सी नंबरला जुळणारी काय आहे? तंतोतंत आकृती आहे. नंतर 8चं उत्तर येणार आहे पहा बी. नेक्स्ट पहा, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर याचं पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी कोणता भाग होणार आहे? पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1 2 3 4 बी येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात. पहा, या ठिकाणी एक घर पुढे सरकत एक आकृती वाढत चालले. आता ही ह्या घरात जाणार, एक आकृती वाढणं म्हणजे पर्याय क्रमांक डी येणार आहे. त्यानंतर एक आकृती वाढत चालले, तर 4 आकृती येणार, पर्याय क्रमांक सी येणार आहे. तर पहा, इथं हा जो बाण आहे तो एक घर पुढे सरकत आहे, त्यामुळे हा जो बाण आता इथं येणार आहे, असं इथं एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये इथं दिलेला आहे, पण तो उलटा दिलेला आहे. नंतरचं पहा, या ठिकाणी एक रेष त्रिकोण वाढत आहे, आता रेष वाढणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी येणार आहे. 17चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. जशी आकृती वरची खाली आणि खालची वरी केलेली आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक सी, कारण एक कमी होणार आणि त्याची विरुद्ध बाजूला होणार आहे. त्यानंतरचा बघा, या ठिकाणी वर्तुळ लहान होणार आणि चौकोन मोठा होणार आहे, पहिला संबंध पाहिला तर. त्यानंतर 20 नंबरचं पहा, हे उभं केलेत ना, त्याप्रमाणे आपण पण करून घेऊ शकतो. काय बघा की त्यांनी ही आकृती अशी फिरवलेली आहे, पूर्व पश्चिम जी आहे ती दक्षिणोत्तर केलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए चे उत्तर येणार आहे. नेक्स्ट पहा, तर या ठिकाणी बी चे उत्तर येणार आहे. तर 22चे उत्तर येणार आहे ए, 23चे उत्तर येणार आहे बी, 24चे उत्तर येणार आहे बी. नेक्स्ट येणार आहे 25 बी, 26 1, 27 बी, 28 बी. त्यानंतर पहा, हा सेट डी आहे. हा 29 येणार आहे डी, 30 येणार आहे सी. त्यानंतर 31 येणार आहे पर्याय क्रमांक बी, 32 येणार आहे पर्याय क्रमांक बी, 33 येणार आहे पर्याय क्रमांक बी, 34 येणार आहे पर्याय क्रमांक ए, 35 येणार आहे पर्याय क्रमांक सी, 36 येणार आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर नेक्स्ट पहा, 37 येणार आहे पर्याय क्रमांक ए. नंतर 38 येणार आहे पर्याय क्रमांक बी, 39 येणार आहे पर्याय क्रमांक ए आणि 40 येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर गणिताचा विभाग सुरू झालेला आहे आणि हे आपण सुरुवातीला सोडवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवे असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.